शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे चलती देणे कैसे असे। सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधले तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी घेतली। याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, याहून आता विशेष काय व्हावे। शिवरायांचे आठवावे, जीवित गुणवत मानावे, इहलोकी परलोकी वरावे कीर्ती रूपे। निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांचे आधारू, अखंड श्रीचा निर्धारू, श्रीमंत योगी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। प्रथम तुम्हा सर्वांच्या आज आपले नायना बोलून 90 ते 100 आज दुर्गसेवक आणि दुर्गसेविका आपल्या मोहिमेला उपस्थित झालेल्या आहेत। सर्वप्रथम आपल्या दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे तुम्हा सर्वांच्या मोहिमेमध्ये सहर्ष स्वागत। आपण ह्या गडाला कित्येकांनी पहिल्यांदा भेट दिली, माझी दुसऱ्यांदा, काही जणांची 5व्या किंवा 10व्यांदा असेल, परंतु या गडाला भेट दिल्यावर तुम्हाला समजेल की गड किती अभेद्य, म्हणजे वरती ह्या दरवाजापर्यंत चढून आल्यानंतरच तुम्हाला समजेल की एखादा मुघल सैन्य जर वरती आला तर त्याची काय हालत होत असेल, तर पुढे लढण्याच्या लायकीचा राहत असेल की नाही ते पण तुम्हाला क्लिअरली समजत असेल। सर्वप्रथम हा गड पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये मोडतो। या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 4603 फूट इतकी उंच आहे। या गडापासून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला त्यावेळी ह्या गडाचं नाव त्यांनी प्रचंडगड असं ठेवलं। प्रचंडगड का ठेवलं हे तुम्हाला त्यांच्या उंचीवरून समजलं असेल। आता खूप जणांना असं सुद्धा वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातील सर्वात पहिला गड हा जिंकलेला आहे, असं खूप जणांना वाटतं आणि खूप जण रील्समध्ये सुद्धा बघितलंय, खूप गुगलवर सुद्धा आहे, पण रियालिटीमध्ये जर आपण संदर्भानुसार जर आपण वाचायला गेलो तर असे 3 संदर्भ आपल्याला मिळतात। सर्वात पहिलं म्हटलं तर 91 कलमी बखर, जो एक महत्त्वाचा संदर्भ आपल्या शिवकाळात मानला जातो, त्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा आणि सिंहगड जिंकायच्या आधी राजगडावर ज्या 3 माच्या आहेत, सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती, या माचांचं बांधकाम केलं। तो राजगड पहिला भक्कम केला आणि त्यानंतर त्यांनी तोरणा आणि सिंहगड या स्वराज्यात आणला। दुसरं म्हटलं तर शिवकाळातील जे कागदपत्र आपल्याला भेटते त्या कागदपत्रामध्ये जे खंड 1 आहे, त्या खंड 1 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड हा रोहिरेश्वराचा डोंगर आहे, याच्या मागचा जो रोहिरेश्वराचा डोंगर आहे, त्या डोंगराच्या सहाय्याने आसपासचे जे मावळातील जे सगळे मावळे आहेत ते एकत्र केले। कारण ज्यावेळी राजगडावर महाराज आले त्यावेळी त्यांच्याकडे खूप कमी सैन्य होतं, कारण ते आत्ताच पुणे प्रांतामध्ये आले होते, आदिलशाहीतून त्यांना इकडे पाठवलं गेलं होतं। त्यांनी काही निवडक मावळ्यांना घेऊन रोहिरेश्वराच्या डोंगराच्या सहाय्याने राजगड जिंकला आणि त्यानंतर ते तोरणाकडे त्यांनी प्रस्थान केला। आणि सर्वात महत्त्वाचा जर आपण प्रसंग बघायला गेलो तर जेदे शखावली। आता जेदे शखावलीबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे। दयाजीराव जेदे देशमुख जे मावळ प्रांतामध्ये राहतात या बाजूला, त्यांच्याकडे त्यांच्या जेदेंचे जे वंशज आहेत त्यांच्या जे कुटुंबाचा जो पूर्ण इतिहास आहे तो आपण बघायला गेलो तर 1618 ते 1690 इथपर्यंत जो इतिहास आहे ते त्यांची पुस्तकं किंवा तो बंच त्यांच्याकडे होता। आणि त्या बंच लोकमान्य टिळकांनी अंदाजे 1916च्या आसपास भारत संशोधन जो इतिहासाचं मंडळ आहे त्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी त्यांचा पूर्णपणे बंच प्रसारित केला, सर्वांपर्यंत पोहोचवला, म्हणजे आपण बोलतो ना पब्लिश केला। आणि त्या पब्लिश केल्यानंतर त्या पंचला आपण जेदे शखावली म्हणून ओळखलं जातं। खूप जणांना असं वाटतं की जेदे शखावली एक पुस्तक आहे, परंतु तो एक प्रकारचा इतिहासाचा पंच आहे। त्या जेदे शखावलीमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी फतेखानाने ह्या पूर्ण प्रदेशावर आक्रमण केलं, त्या आक्रमणाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड जिंकला होता। त्या फतेखानाच्या आक्रमणाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड जिंकला होता, त्यानंतर ते तोरणाकडे आले होते। म्हणजे या तिन्ही जे आपल्याला पुरावे भेटतात त्या पुराव्यानं आपल्याला इतकं समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्वात पहिला गड जर कोणता जिंकला असेल तर तो राजगड होता। आणि त्यानंतर ते तोरणा सिंहगड ह्या प्रदेशामध्ये आले। सर्वप्रथम आता आपण या गडावर ज्यावेळी आपण प्रवेश घेतला, प्रथमतः अभेद्य असा गड, पुढे आपल्याला हे जे कातलामध्ये ज्या पायऱ्या इथे लागल्या, पहिला जो दरवाजा लागला तो बिनी दरवाजा। तर बिनी दरवाजा 1991 मध्ये त्या दरवाजाचे संपूर्ण जे अवशेष आहेत ते ढासळले होते, पुरातत्व खात्याने त्यांचं जे पुनर्वसन केलेलं आहे। हा दुसरा दरवाजा आहे तो कोठी दरवाजा। हा कोठी दरवाजा संपूर्ण जर बघायला गेला तर एक गोमुखी प्रकारचा दरवाजा आहे। रायगडावर असू दे, सुधागडावर असू दे, तुम्हाला अशाच प्रकारचा दरवाजा पाहायला मिळतो। गोमुखी प्रकारचा दरवाजाचे 2 उपयोग असतात। हत्ती तर इतका वरती येऊ शकत नाही, परंतु जर एक लाकडी ओंडका घेऊन जर मुघल सैन्याने हल्ला केला तर त्यांना एक प्रकारची गती मिळू नये म्हणून त्यांनी गोमुखी दरवाजाचे
जे आहे प्रकार आहे ते प्रत्येक गडावर आपल्याला पाहायला मिळतात। या दरवाजाचे 2 बुरुज तुम्हाला अजून सुद्धा भक्कम पाहायला मिळतात। वरती तुम्हाला जे शिल्प आहेत रायगडावर तसे शिल्प इथे पाहायला मिळत नाही। हा दरवाजा सुद्धा आता बसवलेला आहे। आता तुम्ही जर आतमध्ये आलात काही प्रतिष्ठानतर्फे बसवला गेला असेल, परंतु ह्या दरवाजाची महत्व म्हटलं तर ही वरती जर तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल तर हे दरवाजा अडकवण्यासाठी स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि ह्याला म्हणतात लाकडी ओंडका टाकण्यासाठी हा एक खळगा बनवला असतो। एका साईडला पूर्ण आतमध्ये खोल असतो तर दुसऱ्या साईडला लॉक करण्यासाठी। जर हा दरवाजा पूर्ण बंद केला तर हा लाकडी ओंडका समजा आपल्याला बंद करायचं, लाकडी ओंडका आतमध्ये टाकून हा पूर्ण दरवाजा लॉक केला जायचा। दुसरं म्हटलं तर तुम्हाला एक सांगायचं विसरलं की आपण ज्यावेळी कोणत्याही गडावर जातो त्यावेळी आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला नाव ठेवले प्रचंडगड, पण आपण खूप खूप ठिकाणी गेलो की सिंहगड किल्ल्यावर गेलो, तोरणा किल्ल्यावर गेलो, आपण हा किल्ला हा शब्द वापरतो। किल्ला हा शब्द आपल्या भारतीय भाषांमधील शब्द येत नाही, तो आपल्या परराष्ट्रातील भाषांमधील किल्ला हा शब्द येतो। त्याचा इंग्रजीमध्ये आपण बघायला तर QUILLA असा आपण शब्द बोलू शकतो। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्यभाषा कोशाची त्यांनी जी निर्मिती केली त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गडांची नावं दिली। प्रचंडगड असू दे, सिंहगड असू दे, तळगड असू दे, गोसाळगड असू दे, गड हा शब्द वापरला। गड म्हणजे हा शब्द हा आपल्या मराठी भाषेमधून येतो। तरी माझ्या सर्व दुर्गसेवकांना आणि दुर्गसेवकांना इतकीच विनंती की कुठल्याही गडावर तुम्ही गेलात तर गड, दुर्ग हे 2 शब्द वापरावे, त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेला सुद्धा प्राधान्य देईल आणि ती जी परराष्ट्रातील भाषा आहे ती आपल्यापासून दूर राहील। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा त्यांनी वापरली होती आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा ती मराठी भाषा वापरावी माझी इतकीच विनंती आहे। की माझ्या बाजूला जर तुम्ही बघत असेल इतक्या मोठ्या भव्य स्वरूपात त्याला आपण म्हणतो देवड्या। ठीक आहे, देवड्या आणि देवळ्या याच्यामध्ये फरक असतो। देवळ्या म्हणजे जर दिवा लावण्यासाठी जी छोटी जी असते ती देवळ्या आणि ही मोठ्या म्हणजे पहारीकरांसाठी ही देवळ्या। आता हे 2 मेन दरवाजे बघितल्यानंतर एक पुढचा कोकण दरवाजा आपण शेवटला बघू। आता इथून आपण तोरणा मातेचं मंदिर बघू, 2 तलाव बघू आणि नंतर मग तिकडे भेलबुरुजाकडे जाऊ।